आपल्या इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। मला मागेला फ्रेड आठवते, आता चंद्रकांतरावजी दळवी असतील, आमचे सभापती सन्माननीय कदम सर असतील, आपल्या गावचे प्रथम नागरिक राजू पाटील असतील, यांनी सगळ्यांनी सांगितलं की मागच्या काळामध्ये आपल्या इथे एक पुराच्या परिस्थितीमध्ये अत्यंत भयानक परिस्थिती तयार झाली होती। रघुरावजी कदम साहेबांनी सांगितलं की बाबा तव्यासारखं आकार असलेलं गाव आहे आणि चारी बाजूने पाणी या गावामध्ये शिरते आणि खूप मोठी अडचण या निमित्तानं तयार होत असते। त्यामुळं की कायमचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून कलेक्टर असतील, जिल्हा परिषदचे सीओ असतील, जलसंधारण विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, त्याच्यानंतर जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग असेल, यांची एक जॉईंट मीटिंग घेऊन आपण जवळपास या कुरुंदा गावात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याला दोन्ही बाजूने भूमिगत गटार बांधणे, कुरुंदा गावातून जाणाऱ्या नाल्याचे खोलीकरण करणे, गावातून जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधणे आणि कुरुंदा येथील आरसीसी नाली बांधकाम करणे, पूर संरक्षण भिंत बांधकाम करणे, कुरुंदा येथे सीसी नाला बांधकाम 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 बांधणे, नाला खोलीकरण करणे व रुंदीकरण करणे, माती भराव काम आणि पूर संरक्षण भिंत काम करणे, अशा जवळपास 33 कोटी रुपयाचा निधी मागच्या 1.5 वर्षामध्ये सातत्यानं पाठपुरावा करून किमान 43 कृती एका प्रस्तावामध्ये आल्या। एखाद्या प्रस्तावाला 4-2 त्रुटी असतात आपण तिथे दाखल केल्यानंतर, पण अशोक मामा याला 43 त्रुटी होत्या आणि त्याच्या कागदपत्र देता देता 1.25 वर्ष निघून गेलेले। त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा याचे परेशान होऊन केलेलं काम आणि ते काम झालेल्याचं समाधान निश्चित आज आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर माझ्यावर सुद्धा आहे, कारण यांच्या माध्यमातून आपण हा 33 कोटी रुपयाचा निधी आपल्या गावामध्ये आणलेला आहे। मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की प्रत्येकाचे विचार वेगळे असतात। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला विचार असते, आपापले पक्ष असतात, त्यानुसार माणूस जी विचारसरणी त्यानुसार काम करत असते। पण आमदार झाल्यानंतर त्याला पक्ष, जात, धर्म काहीच नसते। त्यांना आम माणसासाठी ज्याचे दरवाजे उघडे असतात त्याला आमदार म्हणतात। आणि आमच्या स्वभावातच नाही, राजू पाटील तुम्ही म्हणले की निवडणुकीमध्ये वेगवेगळे पक्ष असतात, प्रत्येकाला लोकशाही मान्य असल्यानंतर त्याने त्याचे विचार, त्याने त्याच्या पक्षानुसार काम केलं पाहिजे। पण विकास कामामध्ये कोणताही पक्ष नसतो। जर एखाद्या गावामध्ये आपण तुम्ही सरपंच म्हणून मतदान घेता, कदम सर जिल्हा परिषदला मतदान घेतलं, चंद्रकांत दळवी यांनी पंचायत समितीला मतदान घेतलं, मी विधानसभेला इथून मतदान घेतलं, कमी असेल जास्त असेल मतदान ज्या लोकांना आपल्याला पटते त्या पद्धतीने ते मतदान करत असतात। पण मतदान मिळाल्यानंतर ज्यावेळेस आपण त्या पदावर बसतो त्यावेळेस त्या गावाला न्याय कशा पद्धतीने देता येईल, त्या सर्कलला न्याय कशा पद्धतीने देता येईल, त्या तालुक्याला न्याय कशा पद्धतीने देता येईल, त्या जिल्ह्याला आपण नागरिक म्हणून कशा पद्धतीने तिथे काम करता येईल, हे करत असताना आपल्या मनामध्ये कोणतीही आकसबुद्धी, कोणताही पक्ष भेद आपण न ठेवता त्यासाठी काम केलं पाहिजे। बघितलं असं की टोकाईच्या गडावर आपण गेलतो, तिथं सुद्धा हेरिटेज म्हणून काम करता येईल, इको विलेज म्हणून तिथं चांगल्या पद्धतीनं ते पर्यटन स्थळ डेव्हलप करता येईल। मागच्या काळामध्ये आमचे दत्तराव मामा इंगोले असतील, कदम सर असतील, आमचे मुंजाजीराव दळवी असतील, आपल्या गावचे सरपंच राजू पाटील असतील, आशीर्वाद इंगोले असतील, यांनी सगळ्यांनीच आम्हाला सांगितलं की मधल्या रस्त्याला आपल्याला नंबर नाही म्हणून। आणि आज गावात येतो असं मी सभापती 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून मग गावात आलो। त्याच्यामुळे त्या विभागामधून सुद्धा जुन्या रस्ता गावात येणार आहे। तिथं माणिकराव मामाला डोणवड्याहून यायला बी सोपं जातंय। पुन्हा सगळे कदम सरच्या शाळेमध्ये जाणारे विद्यार्थ्याला बी तिथं अडचण तयार झाली होती, त्यामुळे तिथे 1 कोटी रुपयाचा निधी आपण आणलेला आहे। त्यासाठी सुद्धा आता लवकरच काम सुरू होणार आहे, उद्या सोमवारी त्याची प्रशासकीय मान्यता होईल आणि आपल्या इथं टोकाईसाठी 2.5 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून आणलेला आहे। आज 33 कोटी रुपयाच्या रस्त्याचे काम होत आहे। बाकी सुद्धा अजून आपल्या कुरुंदाच्या विकास कामामध्ये निश्चित आपण जी काही कामं सांगसाल ती कामं भविष्यामध्ये सगळी करण्याचा प्रयत्न आपण करू। मागच्या काळामध्ये चंद्रकांत दळवी साहेब सभापती आता भाषणामध्ये बोलता बोलता म्हणले की आता हे याला कुरुंद्याकडे लक्ष द्यायला म्हणून, म्हणजे मागच्या 5 वर्षात मी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही असं म्हणायचं काय? मागच्या 5 वर्षाच्या काळात सुद्धा जिथं जिथं म्हणून सांगितलं, लिंगायत समाजासाठी तर सभागृह असेल, आमच्या मुस्लिम बांधवांसाठी शादीखान्याचं काम असतील, आपल्या गणेश नगर मधले काही छोटे मोठे रस्ते असतील, जे काही करता येईल ते मागच्या 5 वर्षात सुद्धा करण्याचा मी प्रयत्न केलाय। पुढे सुद्धा मी निश्चित आपल्या गावातील विकास कामासाठी कुठेही कमी पडणार नाही असा मी शब्द तुम्हाला देतो। सकाळचा जे कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमातून सुद्धा खूप उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे। आपल्यातून याच्यातून आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांना सुद्धा दोन्ही साईडच्या न्यायालय करण्यासाठी हे निश्चित आपल्याला परमिशन देतील, कारण सगळ्या गावाला जर वाचवायचं असलं तर हे दोन्ही साईडचे रस्ते नाले हे झाले पाहिजे। विकास कामासाठी कुठेही अडचण येणार नाही ही मी निश्चित आपल्या सगळ्याकडून अपेक्षा बाळगतो। तुम्ही आमचा माझ्यासोबत सगळ्या आलेल्या पाहुणे मंडळीचा मान सन्मान दिला, आमचा सत्कार केला, त्याबद्दल कुरुंदा येथील सगळ्या मित्रमंडळीचे मी पुन्हा एकदा आभार मानतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।